यथोचित सन्मान इथे मात्र केला जातो. आदरणीय विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आणि त्याच बरोबरीने त्यांना जॉईन होत असताना नवनाथ म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते टायगर गावचे आदरणीय माणिक पाटील साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती करतोय त्यानंतर टायगर गावचे आदरणीय हरिश्चंद्र पाटील त्यांना देखील विनंती करतो त्यांचं देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप मध्ये आदरणीय या स्पर्धेचा आधारस्तंभ या स्पर्धेचा पिलर विजयदादा भोईर त्यांच्या समवेत आहेत नवनाथ म्हात्रे साहेब. या स्पर्धेची गोड आठवण पुष्पगुच्छ व एमबीचा लोगो असणारा सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून एक व्यासपीठावर सन्मान आहे आदरणीय माणिक भोईर साहेब त्यांना देखील विनंती करतो त्यांचं देखील यथोचित सन्मान तुमचे आयोजक आदरणीय विजयदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्यांच्या समवेत नवनाथ म्हात्रे साहेब देखील आहेत. चांगले खेळाडू आहेत. 40+ क्रिकेटमध्ये चांगला खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. माणिक भोईर साहेबांचे ते मात्र शुभ सन्मान केला जातोय. मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जय हनुमान टायगर आणि आपल्याला पाहायला मिळेल हेदुटणे बी संघ टॉस जिंकलाय जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच हेदुटणे बी संघाला. धन्यवाद. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर टायगर गावचे ज्यांनी एक नवीन संकल्पना सुरुवात केली इन्स्टा पेजवरती टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व अपडेट टेनिस क्रिकेटचे आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट 711 अशी आपल्याला पाहायला मिळते. तेच आदरणीय टायगर गावचे दीपेश पाटील त्यांना देखील विनंती करतो दीपेश गीत साहेब त्यांना विनंती करतो त्यांचे शुभ त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान केला जातो. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेटला पुढे नेण्यासाठी. दीपेश गीत साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. आदरणीय विजयदादा भोईर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत नवनाथ म्हात्रे साहेब त्यांना शुभ सन्मान केला जातो दीपेशचा. नक्कीच त्याच्या पेजसाठी आम्ही शुभेच्छा देखील देतो आयोजन कमिटीच्या वतीने. चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट फॉर्मॅटला उंचाच्या शिखरावरती पोहोचवण्याचं काम करतोय. त्याला ऑल द बेस्ट आणि वळूया सामन्याकडे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. तर सामन्याला होती ती सुरुवात टॉस जिंकून टायगर्सच्या कॅप्टनने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या विरोधात हेदुटणे बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. अंपायर देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करण्यात येईल. द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना सोनारपाडा या संघाने 2 सामने जिंकून तृतीय फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कालच्या दिवसामधून गौरीपाडा संघाने मात्र फर्स्ट सेमीफायनलमध्ये त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे. सो द्वितीय फेरीमधील द्वितीय लढत आणि जशी सामन्याला सुरुवात होते ऐकूयात पुन्हा एकदा देवीचा पाडा गावातील आवाज. तुमच्या समोर एक नवोदित समालोचक येत आहेत ते मयूर भोईर. धन्यवाद.
जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ. वळूया मैदानामध्ये. धन्यवाद करण. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जय हनुमान अर्जुन 11 टायगर विपक्ष आपल्याला हेदुटणे बी संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथे मात्र चेंडू विषेपत एक्झिक्यूट केला. सागर आहे तिथे क्षेत्ररक्षक. पहिलं षटक घेऊन आपण संदीपला पाहतोय. नक्कीच सुशील दुखापतग्रस्त असल्यामुळे या मॅचमध्ये नाही आहेत. त्याची अनुपस्थिती. संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन करतो. धावसंख्या होते धावफलकावर 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅट्समॅन येतो प्रदीप काळन. ओव्हर द विकेटने संदीप सज्ज होईल. अनुभव आहे संदीपकडे. ओव्हर द विकेटने इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझर्वमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फर्स्ट मध्ये उचलतात देखील. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक प्रगतीपथावर. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोनारपाडा संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे तृतीय फेरीमध्ये. यामधून जो संघ जिंकेल तो सोनारपाडा संघासमोर फाईट करेल. संदीप खुटारकर. लाईन चेक केली जाईल. लाईन चेक केली जाईल. पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू आता मात्र फेकतो गोलंदाज संदीप. सर्व खेळाडूंनी नक्कीच आता नोंद घ्यायची आहे की आता ते क्रॅश प्राईज नसणार आहे. कारण की जे मान्यवरांकडून ते कॅश प्राईज उपलब्ध होतं 3 चौकार 3 षटकार त्याप्रमाणे हॅट्रिकसाठी ते कॅश प्राईज नसणार आहे. मान्यवर आमच्यापासून रजा घेतली. धावसंख्या झाली धावफलकावर 4 ही धावसंख्या. ओव्हर द विकेटने संदीप. इथे मात्र लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगलं. शंतनूला इथे मात्र संधी होती. संघनायक आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी निर्माण झाली होती. पण ज्यावेळी आपण उलट्या दिशेला धावत असतो त्यावेळी जजमेंट घेणं खूप कठीण असतं. सर्कलमधून जवळजवळ 10 ते 12 पावलं शंतनू पळत आले. आणि रोहितचा झेल होता. कारण की ज्या रोहितने अर्धशतक ठोकलं त्याचा झेल किती महत्त्वाचा होता हे शंतनूला ठाऊक आहे. त्यामुळे पूर्णपणे प्रयत्न शंतनूने पूर्ण केले. पण अखेरीस झेल झाला ड्रॉप. 2 धावा केल्या कंप्लीट. धावसंख्या झाली धावफलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा संदीप खुटारकर. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन रोहितचा. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. उरलेलं काम यशरक्षक पूर्ण करतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहित पाटील समोर चांगली गोलंदाजी करत असताना संदीप खुटारकर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 4. चेंडूच्या समाप्तीनंतर 6. स्ट्रायकिंग एंडला रोहित. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा संदीप सज्ज होईल. सफल झाले तर थांबून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. या मॅचची गोल्डन विकेट. रन मशीन हे दुटणे बी संघाची. रोहितला परतावं लागतंय. मिळतंय तर यश संदीप खुटारकरला. पहिला धक्का लागलाय हे दुटणे बी संघाला. या मॅच मध्ये नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं तर रोहितला 4 चेंडूमध्ये अवघ्या फक्त 3 धावा उभारल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सतीश. नवीन फलंदाज सतीश येतोय. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. P1च्या षटकामध्ये संदीप चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजीच्या मेरिटवर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू संदीप फलंदाजाला रीड करत असताना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा संदीप सज्ज होईल. सतीश बॉडबँडचा इथे मात्र वापर केला जातोय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे आणि 1च धावेवर इथे मात्र समाधान मला लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 7. 1 गडी बाद हेदुटणे ब संघाची. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोनारपाडा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय तृतीय फेरीमध्ये.
या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो सोनारपाडा संघासमोर फाईट करेल. कालच्या दिवसामध्ये गौरीपाडा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश झालाय. गौरीपाडा संघाचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 3 सामन्यांमध्ये तब्बल 103 धावा एकवटल्या रवी म्हात्रेने आणि 3 मॅचमध्ये नक्कीच जर आपण त्याचा लेखाजोखा काढला तर तब्बल 38 चेंडूच तो सामोरे गेला होता आणि तब्बल 103 धावा एकवटला. का बॅटिंग करत होता काल रवी. कालच्या दिवसामध्ये भरपूर सारे हवाई हल्ले आपण पाहिले. पूर्णपणे या मैदानावरती प्रत्येक गोलंदाजावरती कंट्रोल होतं बॅट्समन रवीचं. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा संदीप खुटारकर पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 ही धावसंख्या, 1 यश संपादन केलं. रोहित पाटील सारखा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. त्यानंतर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सागर. सुशीलची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दुखापतग्रस्त आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी सुशीलची आपल्याला पाहायला मिळाली. सागर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला. चेंडू हमध्ये आहे. झेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होतो हेदुटने ब संघाचा. दुसरा धक्का लागतोय. सतीश कालन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अविनाश मैदानामध्ये दाखल होतो. आता मात्र प्रदीपवरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. सतीश बाद झालाय. सागर पाटीलला पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. धावसंख्या झाली फलकावर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हेदुटने ब संघ ज्यावेळी संघ नायकासोबत चर्चा केली त्यावेळी नक्कीच त्यांनी आपला निर्णय सांगितला होता. टॉस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजीच केली असती. पण इथं मात्र टॉस गमावल्यानंतर देखील प्रथम फलंदाजीच करावी लागते. सुरुवात त्याप्रमाणे मिळत नाहीये कारण की रोहित पाटील सारखा फलंदाज बाद झालाय. आता मात्र पूर्णपणे प्रदीपवरती जबाबदारी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत गोलंदाज संदीप खुटारकरने. इथे मात्र लॉफ्ट केला जातोय. मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते फलकावर 2 धावेच्या मदतीने 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्की जर थ्रो करण्यासाठी थोडासा उशीर घेतला क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केले जातात. धावसंख्या होते फलकावर 2 धावांच्या मदतीने 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सागर पहिल्या चेंडूवर यश संपादन केलं. नवी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सागर सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर प्रदीप. इथे मात्र सेमी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो लॉक ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय डिपेक्सच्या कव्हर वरून. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते फलकावर 2 धावांच्या मदतीने 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना धावसंख्या 11. ओव्हर द विकेटने सागर पुन्हा एकदा सज्ज होता. आता मात्र चेंडू मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. प्रयत्न इथे मात्र चालू आहे. चेंडू जातो रोमांस लँड मध्ये. हवेमध्ये थोडीशी झेप घेतली होती. 1 बाउन्स चेंडू अडवण्यासाठी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या होती फलकावर 2 धावांच्या मदतीने 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकाकी धाव्यांसाठी संघर्ष करत असताना हेदुटने ब संघ कारण की रोहित पाटील सारखा फलंदाज बाद झालाय. या संघाचा रन मशीन लवकर बाद झाला. या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील ठोकलं रोहितने. अवघ्या 4 चेंडू सामोरे जात असताना 3च धावा एकवटला. प्रेशर निर्माण केला. संदीप खुटारकर सारखा गोलंदाज होता. ज्यावेळी बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळतं. नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळालं संदीप खुटारकरचं. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं नाराज देखील होतात. जो सापळा रचला होता सागरने त्यामध्ये त्याला यश नाही मिळालं. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या झाली फलकावर 13. स्ट्रायकिंग एंडवर प्रदीपला देखील इथे मात्र शांत ठेवलाय. सिंगल डबलला प्राधान्य देतो या मॅच मध्ये. या मॅचचं महत्व किती आहे. आपली विकेट बचावत असताना
धाव फलक देखील हलवायचा आणि विकेट देखील वाचवायची, त्यामुळे नक्कीच प्रयत्न चालू आहे. लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना धावसंख्या होते धावफलकावर 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सागर उर्ध विकेटने सज्ज झालाय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये 7, एक धक्का दारू दिलाय. बॅटिंग करत असताना हेदूटने बसंगाला उर्ध विकेटने पुन्हा एकदा सागर सज्ज होईल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पूर्णपणे बीट केलं. प्रेशर ऑन द बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय. वर्चस्व कायम ठेवत असताना जे हनुमान अर्जुन 11 टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जो संघ प्रथम पहिल्या मॅचमध्ये 21.66 सरासरीनं बॅटिंग करत होता, तो संघ आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडलाय. इकॉनॉमिकल षटकं फेकत असताना संदीप आणि सागर 2 षटकांखेरीज धावा झाल्या धावफलकावर 14. 7.00च्या सरासरीने आता मात्र धावा कुठतोय. त्याचं प्रमुख कारण आहे रोहित लवकर बाद झाला, त्यानंतर सतीश आले. सतीशला देखील धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होता सतीशचा, त्याला देखील बाद करण्यात यश मिळालं. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रेम. सुशीलच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ मी म्हणेन आतापर्यंत पाहायला मिळतोय. जे हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचा आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये प्रेमचा वापर केला. प्रेम पाटील प्रेम या मॅचमध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमताच या स्पर्धेमध्ये प्रेम गोलंदाजी करत असताना जे हनुमान अर्जुन 11 टायगर संघाच्या माध्यमातून, कारण की सुशील दुखापतग्रस्त आहेत. तिसरं षटक प्रेम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 2 गडी बाद 14 अशी सुरुवात हे दुटणे बी संघाची. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रेम सज्ज होईल. ओव्हर द विकेटने प्रेम सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अविनाश इथं मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि चेंडू सरळ जातोय आउट ऑफ दी पार्क. अविनाशच्या बॅटमधून येतो हा षटकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकाराने स्वागत केलंय प्रेमचं. जे प्रेशर इथे मात्र निर्माण केलं होतं गोलंदाज सागर आणि संदीपने. पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार ठोकला बॅट्समन अविनाशने. षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. अविनाश आपले इरादे स्पष्ट करतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 20. प्रेम गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू थोडीशी गती कमी वाटली मी म्हणेन गोलंदाजी करत असताना. टायमिंग मिळालं, वेळ मिळाला बॅट्समन अविनाशला आणि ते त्यांनी पूर्णपणे संधीचं सोनं केलं. चेंडूला डीप मिड विकेटच्या वरतून ढकलून दिलं. षटकार ठोकला. प्रेम पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ विपक्ष फाईट करत असताना हेदूटने ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर प्रेम. मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप काळन आणि अविनाश. अविनाशच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज प्रेमचं. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतं प्रेम. स्ट्रायकिंग एंडवर अविनाश. इथं मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी क्षेत्ररक्षक तिथे जज करत असताना आणि होणार नाहीये कोणती चूक. क्विक रिप्लाय देत असताना गोलंदाज प्रेम मिळतंय ते यश आणि धक्का लागतोय तो तिसरा. बॅटिंग करत असताना हे दुटणे बी संघाला. नवीन फलंदाज यश येतोय मैदानामध्ये. जो संघ पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये हवाई हल्ले करत होता, तो आता मात्र एकेरी दुहेरी धाव्यांवर लक्ष केंद्रित करतोय. कारण की गोलंदाजी चांगली होते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर ठोकला होता प्रेमने. थोडंसं निराश देखील झाले होते संघनायक शंतनू. त्यानंतर कमबॅक केलंय. शंतनूला सांगत असताना जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला तो सार्थक ठरवत असताना गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळतं. चेंडूचा ऑन दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो,
चांगलं क्रिकेट जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली धावफलकावर 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेमने. स्ट्रायकिंग एंडवर यश, ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रेम सज्ज होतोय. इकडे नवदीप खेळाडू आहे, इथं मात्र भन्नाट वेगाने फेकला होता. ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करत असताना स्वतः संघनायक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल होत आहे. तोपर्यंत 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. फर्स्ट मध्ये उचलण्याचा प्रयत्न होता संघनायक शंतनूचा. शरीराचा वेध घेत असताना चेंडू पुढे सरसावतो. त्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रेम कमबॅक करतोय. संघनायकाने जो विश्वास दाखवलाय तो सार्थक ठरवत असताना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा, आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. टायमिंग कसं झालंय आता, इथं मात्र चेंडू पंचांचा सिग्नल येतोय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर 29. प्रेम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या षटकामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न हेदूटने ओव्हर विकेटने इथे मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. पॅड अँड पॅड मधला चेंडू होता, इथे मात्र रनआउटची संधी. पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक धक्का लागतो रनआउटच्या स्वरूपात. बॅटिंग करत असताना हेदूटने बी संघाला तर नक्कीच पाण्याची मागणी केली आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये जर विचार केला तर धावा खर्च केल्या प्रेमने 15, 2 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल. शेवटच्या मोमेंटला शेवटच्या चेंडूवरती 1 रनआउट मिळाला. 3 षटकांचा खेळ मात्र झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना जलपान केलं जातं मैदानामध्ये, कारण की उन्हाचा ताप देखील वाढलेला दिसतोय. त्यामुळे पाण्याची मागणी केली जाते मैदानावरती. 4 षटकांची मॅच, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना हेदूटने बी विपक्ष जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एम्बी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस. सकाळच्या 17 पासून जर आपण विचार केला तर लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर हेदूटने ब संघाने या स्पर्धेचा उच्चांक गाठला, चांगली बॅटिंग केली. चिंचोड्याचा पाडा संघाला डॉमिनेट करून आता मात्र फाईट करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघासोबत 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 29. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज निलेश येतोय. शेवटचं षटक घेऊन येतं दिनेशचा वापर केला. या मॅचमध्ये 2 गोलंदाज आपल्याला नवीन पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये प्रेमचा देखील वापर केला, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आता दिनेशचा वापर केला जातोय. 2 नवदीप खेळाडू त्यांना प्रमोट केलं जातंय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सुरुवात करतील. मोठा एंड काढून शेवटचं षटक स्लॉगरचं षटक. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, पॅकिंगसाठी लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक वेगाने दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केला आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दिनेशचा वापर केला शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन प्रदीप अजूनही एका बाजूने किल्ला लढवत असताना एकेरी दुहेरी धावेंवर लक्ष केंद्रित केलं. धावफलक हलवण्याचं काम करतोय, पुढे सरसावण्याचं काम प्रदीप. रोहित बाजल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी आली आणि ती जबाबदारी सार्थक ठरवत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा. साईडचा चेंडू होता ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला अयशस्वी. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते कमबॅक. दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 31.
चौथं षटक प्रगतीपथावर 4 षटकांची मॅच आहे. ओव्हर द विकेटने दिनेश पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर प्रदीप. लाईन चेक केली जाईल इथे मात्र पंच दोन्ही हात समांतर करत असताना अधिक वेगाने फेकायचा होता गोलंदाज दिनेशला. ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण एक क्षेत्ररक्षण पाहतो. त्यानंतर लॉंग ऑफला, लॉंग ऑन, काऊ कव्हर्सला एक क्षेत्ररक्षण आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सचवेल दिनेश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि यष्टीरक्षक इथे मात्र झेल स्वीकारत असताना अजून एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना हेदूटने बी संघाला 32 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल झालाय 7व्या क्रमांकावर येत असताना. स्ट्रायकिंग एंडवर जितेश. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर द विकेटने आखोटोप्या चेंडू होता. इनर एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. मजबूत पकड निर्माण केली आहे. ज्यावेळी मॅच सुरुवात झाली त्यावेळीच मुठ्ठी इथे बंद केली आहे आणि ती बंद केलेली मुठ्ठी इथे मात्र सोडवण्याचा प्रयत्न हे दुटणे ब संघाचा चालू आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा दिनेश. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन जितेशचा. एक वेगळा स्टान्स, एक वेगळा पवित्र निर्माण केलं होतं. प्रेशर ज्याप्रमाणे हेदूटने ब संघावर आहे ते प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न होता जितेशचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकातील शेवटचा चेंडू किती धावांचं टार्गेट ठेवतील. पुढे सरसावत खेळले. लॉफ्ट केलाय चेंडू मध्ये आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इट्स माय कॅच आणि अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना हेदूटने ब संघाला 4 षटकांचा खेळ झालाय. समाप्त धावसंख्या झाली धावफलकावर 32. धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघासमोर आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी मैदानामध्ये दाखल होईल जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ मी कॉम बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय, परिवर्तन करतोय, इन्व्हाइट करतोय हेदूटनेस गावाचा गोड आवाज करण कांसर यांना. धन्यवाद.
थँक्यू मयूर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 4 दिवसीय स्पर्धा. दुसरा दिवस या स्पर्धेचा सामना द्वितीय फेरीमधील द्वितीय चेंडूबाज अर्जुन 11 टायगरच्या विरोधात सतरंग क्रिकेट संघ हेदुटणे बी मध्ये पहिल्या डावामध्ये 32 उभारलेले आहेत आणि 33चं टार्गेट ठेवण्यात आलेले आहेत. आता टायगर संघासमोर आघाडीची जोडी नितेश पाटील आणि पंकज पाटील. षटक पहिलं असेल बॉलिंग मार्कवरती लालचंद्र भंडारी. ऑन साईडला 2 लावण्यात येतात. लॉंग ऑन सोबत आपण बघतोय डीपमध्ये मिड विकेट, बॅकवर्ड स्कोअर लेग आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये, थर्डमॅन सोबत पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आतमध्ये. राऊंड विकेटने गोलंदाज. पहिला चेंडू फुलर लेंथ होता, एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळाला. 9 सेकंडला फेकी होईल आणि त्या ठिकाणी हिट करण्यात आले फलंदाज. पहिल्या चेंडूवरती बा शून्यावरती पहिली विकेट पंकज पाटील. पंकज या ठिकाणी बाद होत आहेत. कॉल नव्हता नितेशचा. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण सतीश काळन यांच्याकडून आणि तिथे 9 सेकंडला फेकी केल्यानंतर यष्ट उद्ध्वस्त करण्यात आला. चांगली कलेक्टिंग पाहायला मिळाली लालचंद्रची. येत्या शंतनू 9 स्ट्रायकिंगला 3ऱ्या क्रमांकावरती आणि आता आपण बघतोय लालचंद्र पुन्हा तयार होतोय राऊंड विकेटने. ऑफ समचा बाहेर होता चेंडू, फाईन लेग मध्ये पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी येत आहेत क्षेत्ररक्षक कवी. चेंडूला उचलतील परंतु बॅकअप नव्हतं. शंतनूने अवघडण्याचा प्रयत्न केला होता, नितेशने थांबवलं त्या ठिकाणी. दुसरा चेंडू येतोय निर्धाव. तयार होतात लालचंद्र. षटक पहिलं पॉवर प्लेचं. राऊंड विकेट. बॅकफुटला आलेत आणि या ठिकाणी इनसाइड आउटचा प्रयत्न करतात. 3ही चेंडू आपण बघितले. या अगोदरचा ड्राईव्ह करण्यात आला होता पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर 2 चेंडू इनसाइड आउटचा प्रयत्न होता. दोन्ही चेंडू पाठीमागे गेले बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली सुरुवात करतात. 33 लक्ष असताना या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज. तरी माफक आव्हान असलं तरी गोलंदाजाने इथून हे लक्ष मोठं बनवावं लागेल आणि तशी गोलंदाजी लालचंद्र करतोय. टेकन लाऊड साऊंड बाहेरची कडा आणि या ठिकाणी जखडून ठेवलं ते अगोदर 3 चेंडूंमध्ये. 4था चेंडू देखील त्याच दिशेने बाहेरच्या बाजूने वळणारा. स्लाइस ऑन दी बॅट. विकेटचं बदन. धक्का पहिला शून्यावरती, माफ करा दुसरा धक्का. अगोदर पंकज देखील बाद झाले होते आणि आता होत आहेत ते बाद नितेश पाटील. दोन चेंडू अजून या ठिकाणी शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतात लालचंद्र. धावसंख्येचं खातं अजूनही उघडलेलं नाही आणि इथे येत आहेत आता आपण बघू शकाल मंदार मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती येतात मंदार. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाले. शंतनू आणि मंदार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना आपण बघतो सध्या क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर आता मिडाऊन सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आणि मंदारसाठी लॉंग ऑफ डीपमध्ये ठेवण्यात येते. तर ऑन साईडला आहे ते लॉंग ऑन तयार होत्यात. राऊंड द विकेटने आपण बघतोय गोलंदाज या ठिकाणी लालचंद्र भंडारी. चेंडू अजूनही शिल्लक आहेत 2. 33चं टार्गेट असताना शून्यावरती 2 विकेट पाहायला मिळतात त्या जनुमान अर्जुन 11 टायगरच्या. ऑफसमचा बाहेर होता, हवेमध्ये खेळलेत. बॅटचा चेहरा उघडला. डीपमध्ये चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. अडवण्याचा प्रयत्न फसला आणि हा चेंडू सीमा पार 4. बॅटचा चेहरा उघडला. ऑफसमचा बाहेर हा चेंडू होता आणि चांगला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज मंदार यांच्या बॅटमधून. चौकाराने खातं उघडतंय.
डायगरचं 4-4-2, 4 वरती 2 बाद. शेवटचा चेंडू जुनी शिल्लक असेल या ठिकाणी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते लालचंद्र. त्यानंतर सोनारपाडा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये, उपांत्य फेरीमध्ये आणि त्यानंतर फर्स्ट सेमीफायनलमध्ये तुम्ही बघू शकाल तो म्हणजेच गौरीपाडा संघाला. कालच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी, 100पेक्षा जास्त धावा उभारल्या तर रवी म्हात्रे यांनी कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती रवी यांनी गौरीपाडाचे, आणि त्यांचा संघ पोहोचला सेमीफायनलमध्ये. द्वितीय फेरीमधील सध्या दुसरा सामना. स्टेप आउट झाले होते, हवेमध्ये खेळले, संधी असेल आणि रोहित त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आलाय. लॉंग ऑनला सुंदर झेल आणि 4 वरती धक्का, तिसरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डायगरला लागतोय. जवळमान अर्जुन 11 डायगर षटक पहिलं संपन्न, 33चा पाठलाग या ठिकाणी करतायत आणि 4 वरती 3 मोहरे या ठिकाणी गारद होत आहेत. अगोदर बाद झाले ते फलंदाज पंकज, त्यानंतर नितेश पाटील आणि आता मंदार बाद होत आहेत. शंतनू आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 5व्या क्रमांकावरती फलंदाज आपण बघतोय ते दिनेश खुटारकर. शेवटचं षटक दिनेश अफलातून राहिलं होतं, ज्यामध्ये फक्त 3 धावा, 2 विकेट मिळवले होते ते दिनेश खुटारकरने. तो दिनेश सध्या येतोय 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यामध्ये कुठेतरी आपण बघू शकाल लालचंद्रने चांगली गोलंदाजी करत असताना आता हे समीकरण जर आपण बघितलं तर 29 धावसंख्येची गरज असेल या डावामध्ये आणि 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडू 29. करण तर नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये सन्मान करणार आहोत. हे दुटणे गावचे आदरणीय यज्ञेश काळन साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान करणार आहोत. तो विनंती आहे आदरणीय बाळाराम भोईर साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर यज्ञेश काळन साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. माईची शाल व या स्पर्धेची गोड आठवण, एमबी ग्रुपचा हा मुमेंटो आपल्याला पाहायला मिळते. मास्टर ब्लास्टर ट्रॉफी बाळाराम भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. नक्कीच मान्यवरांना विनंती आपण सदस्य होऊन घ्या. ओजो षटक दुसरं असेल आणि या षटकामध्ये समोर षटकडून अर्थातच मोठा गावेंकडून तयार होतो गोलंदाज यश काळन. पहिला चेंडू फुलटॉस होता, ड्राईव्ह करतात डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत, फेक होते नॉन स्ट्राइक अँड ॲक्युरेट, गुड फिल्डिंग. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावफलक आपण बघतोय आता पुढे जात असताना ते 5 या आकड्यावरती. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करण्यात आलं होतं. फलंदाज आपण बघतोय ते दिनेश खुटारकर यांच्याकडून. शंतनू असेल स्ट्रायकिंग एंडला. सामन्यामध्ये 33 लक्ष असताना धाबा 5 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गडी 3 बाद झालेत. सो इथून पार्टनरशिपची गरज आहे आता ती डायगरला या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूने या धावसंख्येमध्ये जर त्यांना धावा रोखायचा असेल तर हेदुटणेला या ठिकाणी विकेट मिळवावे लागतील. 17 मध्ये 28चं समीकरण आहे. फुलर लेंथ होता आणि यावेळेला आपण बघतोय वेगवान चेंडू, फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. शंतनूचा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ओव्हर द विकेटने आल्यानंतर हा वेगवान चेंडू आपण बघितला तो यश काळनचा. शंतनू ऑफसमला थोडे बाहेर निघाले होते आणि या फुलटॉसला फक्त त्यांचा कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक स्थगित आहे 5 वरती. मिड ऑफ शंतनू यांच्यासाठी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शॉट बॅकवर्ड गली, थर्ड मॅन, फाईन लेग आणि मिड ऑफ आतमध्ये आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि डीपेश कव्हर पॉईंट. ओ लेगस्टम्पला चेंडू पाहायला मिळाला. विकी त्या ठिकाणी करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट हुकलेला आहे. त्या ठिकाणी चेंडू निसटलाय. सेकंडचा कॉल असेल परंतु पुन्हा एकदा कलेक्ट केलाय त्या ठिकाणी चेंडू. चेंडू चांगला होता लेगस्टम्पला. बॅटचा फ्लो खाली आला होता कारण कोलवा टप्प्याचा चेंडू शंतनू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. लेगस्टम्पला आला होता चेंडू आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खाली होता. फक्त त्या ठिकाणी सन्मान देण्यात आला होता चेंडूला. शंतनू अगोदर थांबले होते परंतु दिनेशचा कॉल होता आणि ते पोहोचले होते स्ट्रायकिंग एंडला. डायरेक्ट हिट हुकल्यानंतर 1 रन होते कंप्लीट. धावफलक 6 वरती. षटक दुसरं प्रगतीपथावर असताना दिनेश स्ट्रायकिंग एंडला. कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. लॉफ्टेड डाव्या गॅपमध्ये चेंडू चालला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला वेगाने सीमा पार जातोय. 4. धावफलक आपण बघतोय 4 ने पुढे जात असताना 10 या आकड्यावरती. समीकरण जर आता आपण बघितलं तर चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 14 चेंडू आणि 14 मध्ये बनवायचे आहेत धावा 23.
23 रिक्वायर्ड. दिनेशच्या बॅटमधून आलाय चौकार. चौथ्या चेंडूवरती शफल झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विनाश फेकी करतात. गुड फिल्डिंग. ॲक्युरेट फेकी आली. 1 ने हे धावफलक आता पुढे जात असताना आपण बघतोय 11 वरती. पार्टनरशिप आता दोघांमध्ये थोडी कविना पाहायला मिळते जी कुठेतरी उपयुक्त असेल टायगरसाठी. 11 वरती पोहोचलेले धावफलक षटकातील असेल. शेवटचा चेंडू आणि तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला शंतनू पाटील. समीकरण 22 चेंडू शिल्लक आहे 13. यश समोरच्यांकडून रोल ऑफ केला. मिस टायमिंग. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू पाहायला मिळाला. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि होते ती कॅच ड्रॉप. शंतनू पाटीलला जीवदान. कॅचेस विन द मॅचेस. कॅच घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि कॅच होते जी ड्रॉप आपण बघतो. षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. 2 आणि 2 षटकांच्या खेळाखेरीज 13 वरती हे धावफलक पोहोचलेलं आहे. अजूनही 20 धावसंख्येची या सामन्यामध्ये गरज आहे आणि चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच आपण बघतोय 12 चेंडू 20चं समीकरण या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असा आस्किंग रन रेट गडी 3 बाद झालेला. शंतनू आणि दिनेश या डावाला पुढे नेतात आपण बघतोय. एक जीवदान शंतनूला मिळते या चेंडूवरती. 13 धावा झाल्या आहेत माफ करा. सो इथून 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे आपण बघतोय आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 12. सोनारपाडा संघ देखील आता येतोय. यानंतर सोनारपाड्याच्या विरोधात कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल तो उपोपांत्य फेरीमध्ये क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पाण्याचं सेवन सध्या करण्यात येते. स्क्रीनवरती तुम्हाला आता हे मुख्य व्यासपीठ आपण बघितलं. कटआउट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आमचे हे सर्व कटआउट समोर स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला कटआउट्स नक्कीच पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचे ज्यांच्या सहकार्यानं ही स्पर्धा तुमच्या समोर आहे त्या सर्वांचे कटआउट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आपण बघितलं तर क्रीडांगणाच्या उजव्या बाजूला ज्यांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतो बंगलोवरती कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पाटील साहेब यांचा तुम्हाला कटआउट पाहायला मिळतो. जे डोंबिवलीचे होते मुकेशजी पाटील साहेब यांचे पिताश्री त्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक ही देखील स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती अनुभवली. क्रीडांगण डोंबिवली पश्चिमेला म्हटलं की आता एकमेव असे क्रीडांगण राहिले ज्या क्रीडांगणावरती तुम्हाला चौफेर सीमारेषा पाहायला मिळते आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा याच क्रीडांगणावरती डोंबिवली पश्चिमेच्या जेवढी गावं आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असे क्रीडांगण काही वर्षांअगोदर या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आलेली आहे. पाठीमागे जर तुम्ही बघितलं आमचं कॉमेंट्री बॉक्सच्या सर KDMCचं गार्डन आहे त्या ठिकाणी अगोदर हे क्रीडांगण होतं. ते आता थोडं पुढे करण्यात आलं. मेहनत आहे भरपूर भराव करण्यात आला मातीचा. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर अगोदर समोर आपण जर बघितलं तर तसा खालचा भाग पाहायला मिळतोय शेतम तसंच हा भाग देखील होता आणि त्याला सपाट करण्यात आलं. सो मेहनत आहे गावदेवी गिरजामाता जुनी डोंबिवली या संघाची. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. 7व्या पर्वामध्ये आय थिंक ही स्पर्धा. अगोदर मला 6 सांगितलं होतं परंतु आता अखेर 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. मध्ये 2 ते 3 वेळा व्यत्यय आले होते या स्पर्धेमध्ये. स्किप करण्यात आले होते 1 ते 2 वर्ष कारण क्रीडांगणाचा अभावामुळे ही स्पर्धा मात्र करण्यात आली होती थांबवण्यात आली होती. 12 चेंडू आणि 20 धावा. स्विच हिटचा प्रयत्न केला हवेमध्ये. संधी असेल का त्या ठिकाणी. फाईन लेग मध्ये आपण बघतोय आणि मिळते ती धाव 1. स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. 1 रन मिळते. दिनेशने हा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. बिहाइंड द विकेट यावेळेला आपण बघितलं या चेंडूला जात असताना. फाईन लेगमध्ये रोशन चेंडूवरती येतील त्या अगोदर चेंडू पडला खाली. 1 रन मिळते. धावफलक 1 ने पुढे जात असताना आपण बघतोय 14 वरती समीकरण या सामन्यामधलं आपण बघतोय. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 चेंडू आणि 11 मध्ये बनवायचे ते 19 धावा. रोहित पाटीलचं हे षटक भरपूर काही सांगून जाईल या सामन्यामध्ये. जर्सी नंबर 77 समोर शंतनू पाटील ओव्हर द विकेटने. रोहित टप्पा पडला बाहेरचा बाजूने वळण घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता शंतनूचा. मिस झाले त्या ठिकाणी. सामन्यामध्ये एकेका चेंडू नंतर या सामन्याचं गणित बदलत जात आहे आपण बघतो. एकेका चेंडू अगणित या सामन्याचं चित्र बदलतंय आणि तसं आपण बघतोय दोन्ही फलंदाज आतापर्यंत आपण बघितले 3 विकेट भरपूर अगोदर गेल्यानंतर शंतनू आणि दिनेशने चांगली पार्टनरशिप केली या डावामध्ये.
33चं टार्गेट असलं तरी आता हा सामना कुठेतरी हेदुडनेच्या गोलंदाजाने बनवला, खास करून लालचंद्र भंडारी ज्याने पहिलं षटक हाताळलं, 4चं 2 विकेट मिळवल्या होत्या आणि त्यानंतर यश काळेंचं 9चं षटक आणि आता रोहित आला. सामन्यामध्ये समीकरण 10 चेंडू आणि 19 धावा. शंतनू पाटील स्ट्रायकिंग एंडला. रोहित फुलर लेंथ होता एज होती, पाठीमागे हा चेंडू जाईल वेगाने लॉंग स्टॉपला. चेंडू अडवणं गरजेचं होतं विकेट किपरला आणि त्या ठिकाणी चेंडू निसटला आणि गेला तो लॉंग स्टॉपला सीमा पार. 4 4ने धावफलक आपण बघतोय सध्या 18 या आकड्यावरती. चौकार अखेर आलाय आणि आता या सामन्यामधलं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 15ची गरज 9 चेंडूंमध्ये. बॅटची बाहेरची कडा होती आणि त्यानंतर खाली टप्पा पडला आणि रक्षकाच्या बाजूने हा चेंडू गेला तो साईड स्क्रीनवरती धडक मारत असताना. 9 मध्ये 15 हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं तयार होत असताना. डीपमध्ये स्वीपर कव्हर, डीपमध्ये आपण बघतो लॉंग ऑफ, ऑन साईडला 3, डीपमध्ये ऑन साईडला खेचलाय, थांबला आणि त्यानंतर या चेंडूला पुल करतोय, पाठवतो मिड विकेटच्या बाहेर सीमा पार. षटकार. सामन्यामधलं समीकरण आता आपण बघतो या षटकाराने 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आणि आता एक गणित आपण बघतोय 9 धावसंख्येचं चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 9 धावा. या सामन्यामधलं समीकरण आपल्याला पाहायला मिळते 2 मध्ये 10. चौकारासोबत षटकार आला. संघर्ष सुरू आहे, दोन्ही बाजूने संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. एखाद्या बंद लिपाव्यामध्ये जसं रिझल्ट असतं तसं या सामन्याचं रिझल्ट देखील आतापर्यंत थांबलेलं होतं. ओ सॉफ्ट हँड हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय, जेलची संधी असेल आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. शंतनूला मिळते दुसऱ्यांदाची उदान. या अगोदर देखील कॅच ड्रॉप करण्यात आली आणि यावेळा देखील होते ती कॅच ड्रॉप. सिंगल मिळते आणि सिंगलने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 25 वरती. सामन्यामध्ये अजूनही बनवायच्या धावा आपण बघतोय आता त्या 8 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 7. सॉफ्ट हँड या ठिकाणी ऑन द टो स्टिअर करण्याचा फक्त प्रयत्न होता शंतनूचा, बाहेरची कडा घेतली होती आणि आपण बघितलं तर आता या सामन्यामध्ये 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे 7 चेंडूंमध्ये. तयार होतात गोलंदाज रोहित. 7 मध्ये 8 शफल झाले, फुलर लेंथ होता, व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटची रिटर्न क्रीज आहे, तिच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव अंपायरचा इशारा आला. चांगल्या पद्धतीनं लेफ्ट करण्यात आलं चेंडूला, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये ओव्हर द विकेटने भरपूर शफल झाले होते त्या ठिकाणी दिनेश आणि व्हाईटच्या रिटर्न क्रीज त्या ठिकाणी गेल्यानंतर नक्कीच त्यांनी चेंडूला सोडून दिलं, बाहेर पडला चेंडू. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. 1 रनने धावफलक आपण बघतो 26 वरती. आता या सामन्यामध्ये 7 मध्ये 7 रन बॉल इक्वेशन. लेटकट करतात, गॅपमध्ये खेळलेत, डीपमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरला वेगाने क्षेत्ररक्षक, थोडंसं फंबल झालंय, उशिराने फेकी करण्यात येते आणि धावा मिळतात. तोपर्यंत आपण बघतोय त्या या ठिकाणी 2 आणि 2ने धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकाल. ते आता 28 वरती. या सामन्यामध्ये 33चं टार्गेट, 5 धावसंख्येची गरज आहे. विकेटच्या आधारावरती या ठिकाणी 4 धावा देखील पुरेशा आहेत, कारण पहिल्या डावामध्ये गडी बाद झाले होते एकंदरीत 6. आतापर्यंत फक्त 3 गडी बाद झालेले आहेत. 5 धावसंख्येची गरज आहे या सामन्यामध्ये. सो टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळते. जे 2 चेंडूंवरती चौकार आणि षटकार आला, तिथून कुठेतरी हा सामना खेचलाय तो जौनवान क्रिकेट संघ अर्जुन 11 टायगरने. अठ्ठावीस झालेले आहेत. निर्णायक षटक असेल या सामन्याचा आणि ज्यामध्ये बनवायच्या धावा आपण बघतोय 5. विकेटच्या आधारावरती 4 विजयासाठी पुरेशा आहेत. फाईट चांगली पाहायला मिळते. जर या षटकामध्ये धावा कुठेतरी कमी असतात तर आता हे षटक आपण बघू शकाल तर नक्कीच रंजक स्थितीमध्ये असतं. आता 5ची गरज आहे. क्रिकेट आहे आणि चितीनं बरेला खेळ. कशा पद्धतीनं षटकामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल, ही धावसंख्या उभारली जाईल की धावसंख्येला रोख लावण्यात येईल. शंतनूला 2 जीवनदानं देण्यात आली आणि तीच कुठेतरी महागात पडली, कारण ज्या 2 चेंडूंवरती षटकार आणि चौकार आला, हे षटक 15 धावसंख्येचं राहिलं रोहितचं आणि त्याच कारणास्तव हा धावसंख्येचा ग्राफ देखील तुम्ही बघू शकाल. पहिल्या षटकामध्ये 4, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 15 वरचढ होत राहिला.
6 मध्ये 5. प्रदीप काळन निर्णायक षटकामध्ये. एक्स्ट्रा कव्हर आणि आपण बघतोय शॉर्ट मिड विकेट आतमध्ये, ऑफ साईडला 2 डीप मध्ये, लॉंग ऑफ सोबत डीपिश किंवा पॉईंट, ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शंतनू पाटील साठी पहिला चेंडू असेल. शफल झाले, खाली बसले आणि हा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला. वेगाने हा चेंडू चाललाय, फाईन लेगला सीमा पार, चौकार. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने जाऊन पोहोचलाय तो 32 वरती. स्कोर इज लेवल. सो आता एका धावेची गरज विजयासाठी, ती हनुमान डायगरला. तयार होतात प्रदीप. हॅमट केलाय, लॉंग ऑनला क्लिअर करेल आणि हा चेंडू सीमा पार जातोय. चौकार इथे मिळतोय आणि अखेर हा सामना या ठिकाणी विजयी झालेले आहेत ते हनुमान अर्जुन 11 टायगर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम हेदुटणे बी. संघर्ष चांगला राहिला. तिसऱ्या षटकामध्ये जिथे धावा आल्या, मिसफील्ड झाले आणि त्याच कारणास्तव हा सामना त्यांना गमवावा देखील लागतोय. शंतनूला 2 दिलेली जीवनदानं, धावसंख्या कमी होती आणि या धावसंख्येला कुठेतरी रोखत असताना क्षेत्ररक्षणामधून चुका देखील झाल्या आणि त्याचंच रूपांतर आता झालं ते नक्कीच या स्पर्धेमधून त्यांना बाहेर व्हावं लागतंय. हार्ड लक. सामनावीरचा पुरस्कार ठिकाणी आम्ही जाहीर करतोय. 5 चेंडूंमध्ये नाबाद 9 धावसंख्या.